झुंबा 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 कसा करावा, काय करावा, सुरुवातीला कोणत्या स्टेप कराव्यात, जर नवीन असाल तर हा खास व्हिडिओ स्पेशली तुमच्यासाठी आहे. तर चला वेळ न गमावता आपण येऊयात आपल्या या छान सुंदर अशा स्टेपवरती. ओके, सो सुरुवातीला तुम्हाला दोन्ही हात साईडमध्ये करायचे आहे. ते छान अशी आपली कंबर जी आहे ती फिरवायची आहे. पोझिशन चेंज करत आहोत. एक स्टेप 10 वेळा करायची आहे. मी हा व्हिडिओ शॉर्टमध्ये बनवण्यासाठी एक स्टेप ही 2 ते 3 वेळा करून दाखवत आहे आणि काहीच्या स्टेप मी जास्त वेळा करते, त्या जास्त वेळा स्टेप तुम्हीही करायच्या आहेत. बरं, अवघड आहेत पण कामाच्या आहेत, कारण फॅट लॉस होणार म्हणजेच 100%. चलो, सो दोन्ही हात बेंड केलेत. हा मला माहिती आहे सुरुवातीला ही स्टेप खूप अवघड वाटणार झाली, पण शक्य होईल तेवढी यथाशक्ती तुम्ही करू शकता. आणि इथे प्लीज तुमचे जे गुडघे आहेत ते सरळ ठेवा, ज्याला आपण नीड टू बी स्ट्रेट असं म्हणू. ओके, आता साईड चेंज करायचे अँड देन गो डाऊन स्लोली विथ ब्रीथ आउट. श्वास सोडणं या ठिकाणी गरजेचं आहे. झुंबा कार्डिओ एक्सरसाइज जरी असली तरी योगासारखा श्वास कधी घ्यायचा आणि कधी सोडायचा हे मी तुम्हाला सांगतच राहणार आहे. ओके, व त्याचबरोबर कोणत्या आपल्या अवयवावरती जास्त ताण पडतोय आणि कुठे पडत नाही याही गोष्टी सांगणं गरजेचं नाही का? मग ते कसं करायचंय तेही पाहून घ्या. या ठिकाणी तुमची थाईज, इनर थाईज, त्याचबरोबर पेल्विक गर्डल यावरती खूप चांगलं असं प्रेशर येतं. बरं, ओके, सो कंटिन्यू करा ही एक्सरसाइज, जी की तुमच्या वाढलेल्या थाईज ज्या आहेत त्यांना कमी करण्यास मदत करते. ईच साईड आपण 10 टाइम्स करत आहोत. ओके, रिपिटेशन करत आहोत. आणि हे करत असताना तुम्हाला आपल्या समोरच्या पायावरती जास्त लक्ष द्यायचं आहे. मागचा पाय हा गुडघ्यात न बेंड करता म्हणजे न वाकवता समोरच्या पाया हा 90 डिग्री ठेवायचा आहे. ओके, नेक्स्ट स्टेप. आता ह्या ज्या आहेत त्या 2 साईडनी करतो. पाहून घ्या. 1, श्वास सोडत, 2 खाली, हात वरती, श्वास घेत आणि कंटिन्यू कंपल्सरी. 3, 4, 5, 6, 7, नेक्स्ट स्टेप 8, 9 आणि लास्टली 10. ओके, पोझिशन चेंज. आता या ठिकाणी नेक्स्ट स्टेप कशी करत आहे ती एकदा पाहून घ्या. हाताची स्थिती पाहणं खूप महत्त्वाची आहे. थोडीशी कन्फ्यूज करणारी स्टेप आहे, आय नो दॅट, बट गर्ल्स अँड बॉयज इट इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर यू. ओके, कारण आणि पेल्विक गर्डल आणि खास करून आपला जो थाईस एरिया वाढलेला असेल त्याला कमी करण्यास ही खूप जास्त मदत करते. सोबतच बेली फॅट असेल, लोअर बेली फॅट असेल त्यालाही किल करते, कारण मेटाबॉलिझम रेट एवढा फास्ट होतो. जे आपण अन्न खातं ते व्यवस्थित पाचन होतं आणि जी आपली चरबी आहे ती मेल्ट व्हायला मदत होते. त्यामुळे हे व्यवस्थित करा. हनुमान दंड, आपले हनुमानचे दादा आहेत त्यांच्यासारखंच बलवान, शक्तिवान तुम्हाला करणारी ही क्रिया आहे. आता आपण प्रॉपर लेग स्ट्रेचिंगकडे येत आहोत. त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्यायचे. हात कुठे ठेवलेले आहेत, कशा पद्धतीने स्ट्रेच करते, पायावरती म्हणजेच गुडघा, नी जो आहे त्यावरती कुठे ताण पडतोय. प्रत्येक बिगिनर, ॲडव्हान्स आणि इंटरमिडिएट तिन्ही स्टेप ज्या आहेत ना 3 वेळा करून दाखवलेल्या आहेत. तर मी ज्या 3 वेळा करून दाखवलेल्या आहेत त्याच्याकडे तुमचं लक्ष असणं गरजेचं आहे. हा, चला लेग चेंज करूयात. आता या ठिकाणी लेग चेंज करण्याची पण पद्धत विशेषतः मी तुम्हाला दाखवलेली आहे. व्यवस्थित पाहून घ्या आणि सावकाशरित्या जे आहे पाय सरळ व खाली, बेंड देन रिलॅक्स, बेंड अँड रिलॅक्स, कंटिन्यू देन कंपल्सरी ऑल ऑफ यू. ओके, त्याचसोबत तुमच्या सर्वांसाठी एक गुड न्यूज अशी आहे की आपण लाईव्ह सेशन हे मॉर्निंग, इव्हनिंग आणि नाईट असे सुरू केलेले आहेत. यामध्ये मॉर्निंगला जे आपण सेशन घेतो ते प्रॉपर एक्सरसाइज सेशन असतात आणि नाईटला स्किन केअर रुटीन. सो तुम्ही तेही जॉईन करू शकतात. आणि ही एक्सरसाइज खास करून ज्यांचे सीट म्हणजे बटक्स एरिया वाढलेला आहे त्यांच्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपले पिरियड्स आणि आपलं वाढलेलं PCOD PCOSमुळे जे बटक्स एरिया आहे ते कमी होतील. ओके, सीट एरिया ज्याला आपण म्हणू. पोझिशन चेंज करते आणि होल्ड करायचं आहे. प्लीज जर नवीन असाल तर हळूवार करा. एक्सरसाइज थोड्याशा ॲडव्हान्स आहेत आणि डिफिकल्ट आहेत, पण जर तुम्ही माझ्यासोबत रोज रेग्युलर लाईव्ह एक्सरसाइज करत असाल तर तुम्हाला ह्या एक्सरसाइज खूपच सोप्या वाटतील. ओके, पाहून घ्या. किमान 10 ते 15 सेकंड तुम्हाला होल्ड करायचं आहे. मिडल होल्ड करत आहे आणि स्लिप करायचं आहे. हात सरळ घेऊन खाली जायचं आहे. पूर्णपणे बो पोझिशनमध्ये, नी बेंड आहेत या ठिकाणी लक्ष द्या. पूर्णपणे स्ट्रेच अँड देन अपवर्ड. ओके, रिलॅक्स इट. येस, होल्ड इट.
प्रॉपर होल्ड करायचे आणि सावकाशपणे आपल्या ज्या टाचा आहेत त्यावरती आहेत त्यांच्याकडे लक्ष द्या. आणि माझे या ठिकाणी केस उडलेले आहेत त्याच्याकडे लक्ष देऊ नका. प्रॉपर हात वरती आणि कीप स्माइल एट ऑल ऑफ यू अँड देन अप. दोन्ही हात क्लच करायचे आहेत आणि कमरेवर जो आलेला ताण आहे त्याला कमी करण्यास मदत करा. प्रॉपर एक्सरसाइज असणार झाली 10 टाइम्स ऑल ऑफ यू राईट साइड टू लेफ्ट साइड. कंटिन्यू दॅन कंपल्सरी. It was very important exercise for each and everyone, so do it. It's little bit Zumba exercise and plus cardio exercise with the small touch of yoga. So continue and compulsory. Okay, so do it well. Thank you so much.